नमस्कार शेतकरी आणि कष्टकरी बांधवांनो, तुमचं आपल्या हक्काच्या फौजी महा ई सेवा केंद्र देवंगरा या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी योजनांची अचूक माहिती आणि तीही आपल्या अगदी सोप्या भाषेत मिळवण्यासाठी तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आज आपण प्रधानमंत्री श्रम योगी मानधन PMSYM योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. माहिती सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या फौजी महा ई सेवा केंद्र देवंगरा या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी योजनेबद्दल माहिती घेणार आहोत, जी आपल्या देशातील असंघटित क्षेत्रातील कष्टकरी बांधवांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना PMSYM. ही योजना केंद्र सरकारने 15 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केली. याचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रातील कष्टकरी कामगारांना वृद्धापकाळात पेन्शन देणे आहे, ज्यांचं उत्पन्न कमी आहे आणि ज्यांच्याकडे भविष्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद नाही. ही एक अंशदायी कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन योजना आहे. याचा अर्थ असा की यामध्ये तुम्हाला दरमहा एक ठराविक रक्कम जमा करावी लागते आणि तेवढीच रक्कम केंद्र सरकार तुमच्या खात्यात जमा करते. 1. कोणाला लाभ घेता येतो किंवा कोण कोण या योजनेसाठी पात्र आहे? तर पहा, असंघटित कामगार, उदाहरणार्थ घर कामगार, रिक्षा चालक, शेतमजूर, वीटभट्टी कामगार, फेरीवाले, बांधकाम मजूर. 2. 18 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व कामगार. 3. ज्यांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे. 4. अर्जदार EPFO, ESIC किंवा NPSचा सदस्य नसावा आणि तो प्राप्तिकर इन्कम टॅक्स भरणारा नसावा. या योजनेचे मुख्य फायदे काय आहेत? या योजनेचे मुख्य फायदे पुढील प्रमाणे आहेत. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 3,000 रुपये खात्रीशीर पेन्शन मिळते. 2. जर लाभार्थीचा मृत्यू झाला तर त्यांच्या जोडीदाराला 1,500 रुपये कौटुंबिक पेन्शन मिळते. 3. जेवढे पैसे तुम्ही भरता तेवढेच सरकार भरते. 4. जर एखादा पात्र कर्मचारी 60 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच कायमचा अपंग झाला आणि योजनेत योगदान देण्यास असमर्थ ठरला तर त्याचा जोडीदार ही योजना पुढे चालू ठेवू शकतो किंवा जमा झालेली रक्कम व्याजासह काढून घेऊ शकतो. 5. हप्त्याची रक्कम दरमहा तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाते, त्यामुळे दरवेळी बँकेत जाण्याची गरज पडत नाही. 6. सहज नोंदणी. आधार कार्ड आणि बँक पासबुकच्या आधारे कोणत्याही CSC कॉमन सर्व्हिस सेंटरवरून अवघ्या काही मिनिटांत नोंदणी करता येते. नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. तुम्हाला फक्त 2च गोष्टींची गरज आहे: तुमचे आधार कार्ड आणि तुमच्या बँक खात्याचे पासबुक किंवा जनधन खाते. तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असावा. दरमहा किती हप्ता भरावा लागेल? हप्त्याची रक्कम तुमच्या नोंदणीच्या वयावर ठरते. जर तुम्ही 18व्या वर्षी नोंदणी केली तर फक्त 55 रुपये, 30व्या वर्षी 105 रुपये आणि 40व्या वर्षी जास्तीत जास्त 200 रुपये दरमहा भरावे लागतात. 60 वर्षांपर्यंत हा हप्ता भरावा लागतो. नोंदणी कोठे करावी लागेल? तुम्ही तुमच्या जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकता. तिथे तुमची बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी केली जाते आणि तुम्हाला श्रमयोगी पेन्शन कार्ड दिले जाते. जर मध्यंतरी काही कारणाने योजना बंद पडली तर पैसे परत मिळतात का? हो, नक्कीच. जर तुम्ही 10 वर्षांच्या आत बाहेर पडलात तर तुमची जमा रक्कम व्याजासह परत मिळते आणि जर 10 वर्षांनंतर पण 60 वर्षांपूर्वी बाहेर पडलात तर जमा रक्कम आणि त्यावरील अधिक व्याजासह पैसे परत मिळतात. तर मित्रांनो, ही होती PMSYM योजनेची संपूर्ण माहिती. तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि वृद्धापकाळात सन्मानाने जगण्यासाठी आजच या योजनेचा लाभ घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगार बांधवांपर्यंत पोहोचवा. माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.